नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दी अन्ना शो मध्ये। सगळीकडे पुष्पा चालू आहे, थिएटरमध्येही पुष्पा चालू आहे, घरामध्येही पुष्पा चालू आहे, सगळीकडे झुकेगा नाही चालू आहे। तर फायनली 3 वर्षांनंतर पुष्पा 1 द राईजचा सिक्वल पुष्पा 2 द रूल थिएटरमध्ये आलेला आहे। पुष्पा 2 बघण्यासाठी 3 तास 20 मिनिट तुमचे घालणे वर्थ आहे का हे जाणून घेऊया। चला सुरू करूया। आता आपण करूया कंपेअर पुष्पा 1 आणि पुष्पा 2 दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे। पुष्पा 1 ची जी स्टोरी लाईन आहे ती सेम पॅटर्न पुष्पा 2 मध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल। पुष्पा 1 आणि पुष्पा 2 मध्ये कंपॅरिझन करायचं म्हणलं तर पुष्पा 1 पूर्ण अल्लू अर्जुन सिंडिकेट मध्ये कसं डेव्हलप होत जातो त्याची स्टोरी आहे, आणि अल्लू अर्जुन सिंडिकेटवर रूल कसा करतो ह्याची स्टोरी पुष्पा 2 मध्ये। पुष्पा 1 मधले जे म्युझिक आहेत ते सगळीकडे व्हायरल झाले होते, बरेचसे गाणे सगळीकडे व्हायरल झाले होते, पण पुष्पा 2 मधले गाणे थोडेसे, आणि त्यातल्या त्यात हिंदी डब जे गाणे आहेत पुष्पा 2 मध्ये ते तर एवढे म्हणजे नाही ऐकलेलेच बरे। त्यातल्या त्यात तेलुगू चांगले आहेत, तेलुगू तुम्ही ऐका, यूट्यूबवर जावा ऐका। पुष्पा 1 मधले जे गाणे आहेत हिंदीमध्ये पण थोडेफार ऐकण्यासारखं वाटत होती। ते अल्लू अर्जुनची ॲक्टिंग कशी होती किंवा रश्मिका मंदाना किंवा बरेचसे जे कास्ट आहे त्यांची ॲक्टिंग कशी होती, ॲक्टिंग ॲक्च्युली पूर्ण पिक्चरमध्ये सगळ्यांनी चांगली केलेली आहे। अल्लू अर्जुनने तर सगळ्यात भारी ॲक्टिंग केलेली आहे। अल्लू अर्जुनची ॲक्टिंग एवढी तुम्हाला आवडणार, जर तुम्ही अल्लू अर्जुनचे फॅन असाल तर मे बी तुम्हाला जास्तच आवडणार। मी तर अल्लू अर्जुनचा फॅन आहे, मला भरपूर आवडली। आता तुम्ही नसाल फॅन तरीही तुम्हाला त्याची ॲक्टिंग आवडणार, कारण ॲक्टिंग खूप खतरनाक केलेली आहे। सुकुमार हा डिरेक्टर अल्लू अर्जुन सोबत भरपूर वर्षापासून काम करतोय। जर तुम्ही आर्या नावाची एक मूवी बघितला असेल, ते सगळे जे मूवीज आहेत किंवा आय एम दॅट चेंज नावाची एक शॉर्ट फिल्म होती ती सुकुमारनेच डिरेक्ट केलेली आहे। तर दोघांचा जो पेअर आहे तो बऱ्याच वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करतो। भलेही स्टोरी लाईन थोडी वीक असू दे, बट ॲक्टिंग बेस्ट केली आहे। रश्मिका मंदानाने पण ॲक्टिंग छान केलेली आहे। फाईट सिक्वेन्स बद्दल थोडं सांगतो। फाईट सिक्वेन्स म्हणजे बरेचसे फाईट सिक्वेन्स आहेत, त्याच्यामध्ये एक फाईट सिक्वेन्स आहे मंदिरामध्ये, अल्लू अर्जुन साडी वगैरे घालून किंवा डान्स करतो तो भारी। त्याच्यानंतर अजून एक गाणं आहे, म्हणजे कंटिन्यू एकामागे एक गाणं आहे, 4 मिनिटाचं एक गाणं आहे, मग नंतर परत एकदा एक गाणं आहे, त्याच्यानंतर एक फाईट सिक्वेन्स आहे। फाईट सिक्वेन्समध्ये बरेचसे विलन वगैरे येतात, साडी घालूनच येतात ती, आणि काहीतरी पोरीला छेडल्यानंतर ती फाईट सिक्वेन्स आहे। तिथं जी फाईट सिक्वेन्स क्रिएट केलेली आहे किंवा दाखवली आहे ती मला वाटते की पूर्ण पिक्चरमध्ये एका पीकवर आहे। खूप छान डिझाईन केलेली आहे। साऊथ इंडस्ट्री जाणली जाते वायर वर्कसाठी। वायर वर्क म्हणजे तुम्हाला सांगतो, वायर वर्क म्हणजे बेसिकली काय असतं, जर फाईट करताना एकाला पंच मारला आणि तो उडून जातो त्याला म्हणतात वायर वर्क। ते वायरनं वडतात वगैरे, ते वायर वर्क परफेक्ट करतात साऊथ इंडस्ट्रीमध्ये। जर तुम्ही पुष्पामध्ये बघितलं असेल तर बऱ्याच जागी तुम्हाला तो असं उडताना वगैरे दिसेल, ते वायर वर्क असतं। ते त्या मंदिरातल्या फाईटमध्ये एकदम परफेक्ट बनवलेलं आहे, एकदम छान बनवलेलं आहे, आणि तिथला जो सिक्वेन्स आहे तो एकदम भारी आहे, गुजबम्स येतात बघताना। साऊथ इंडस्ट्री कल्चरला घेऊन फिल्म बनवण्यामध्ये खूप छान बनवते बॉलिवूडपेक्षा। बॉलिवूडमध्ये थोडंसं जेनझीकडे वगैरे करतात ते मूवी जास्ती करून, साऊथ इंडस्ट्री आपला कल्चर पण त्या मूवीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते प्रत्येक पिक्चरमध्ये। स्टोरी लाईन जर आपण बघितलं तर पुष्पाची थोडी वीक आहे, कारण स्टोरी डेव्हलपमेंट वगैरे खूप कमी आहे। स्टोरी एकदम बेसिक आहे। जर तुम्ही काहीतरी मोठं ट्विस्ट बघण्याच्या अपेक्षेत जात असाल किंवा काहीतरी स्टोरी भारी बघायला मिळत असेल तर जात असाल तर सॉरी, स्टोरी थोडी वीक आहे। पुष्पा 1 ची स्टोरी लाईन ती फॉलो करते एक्झॅक्टली सेम पॅटर्नमध्ये, की पहिला एक विलन असतो, नंतर अचानकच फिल्मच्या सेकंड पार्टमध्ये सेकंडच्या एंडमध्ये अजून एक नवीन विलन इंट्रोड्यूस होतो, अशा टाईपची सेम स्टोरी पहिल्या फिल्मसारखीच। आणि फिल्म थोडीशी लेंदी वाटते, जेव्हा तुम्ही फिल्म बघता तुम्हाला थोडी ती लेंथ फील होते। ती एक गोष्ट आहे पुष्पामध्ये जे की वीक आहे। बाकी इतर गोष्टीमध्ये जर बघायला गेलं तर एंडिंग, फर्स्ट हाफ जो फिल्मचा आहे इंटरवलच्या आधी ते भरपूर भयानक आहे। म्हणजे तुम्ही जर ते फर्स्ट हाफ बघितला तर तुम्हाला एक्सपेक्टेशन सेकंड हाफकडनं भरपूर वाढतात। जे ड्रामा क्रिएट केलं आहे फर्स्ट हाफमध्ये ते एकदम बेस्ट केलेलं आहे, त्याच्यावरून तुमची अपेक्षा वाढायला चालू होतात, आणि सेकंड हाफमध्ये थोडंसं ते कमी होतात। ॲक्च्युली सेकंड हाफमध्ये मूवी डाऊनफॉल करायला चालू करते, पण तरीही अल्लू अर्जुनने त्याच्या ॲक्टिंगने त्याची जे फाईटची स्किल्स वगैरे जे दाखवलं आहे त्याच्यामुळे ती मूवी थोडी होल्ड करते, थोडे पेशन्स आपण होल्ड करतो त्या मूवीसाठी। सेकंड हाफमध्ये जो सेकंड हाफ आहे थोडंसं अजून बेटर असता असं मला वाटतं। आणि थोडंसं VFX बद्दल सांगायचं गेलं तर VFX ह्या फिल्ममध्ये म्हणजे बरेचसे VFX आहेत। ट्रकचा एक सिक्वेन्स आहे, बरेचसे ट्रक असं पाण्यातून जात असताना तो VFXचा पण शॉट आहे आणि प्रॅक्टिकल पण शॉट आहे, आणि हे सगळे शॉट्स अंधारात असल्यामुळे VFX जाणून येत नाही। VFX बेटर आहे, म्हणजे छान दिसतंय। जे लाइटिंग सेटअप आहे किंवा जे मूड सेटअप आहे सिनेमॅटोग्राफीचा, जे पुष्पा 1 मध्ये आहे तेच पुष्पा 2 मध्ये आहे, म्हणजे त्या युनिव्हर्समध्ये तुम्ही आहात असं ते फील पण करायला देतं। म्युझिकचं पार्टमध्ये तुम्ही कॉन्ट्रोवर्सी ऐकली असेल की DSPने ऑन टाईम म्युझिक मे बी डिलिव्हर केलं नाही म्हणून म्युझिक चेंज केलं आहे, किंवा म्युझिक चेंज करण्यासाठी दुसऱ्या कोणाला तर हायर करून ते म्युझिक कंप्लीट केलं, असं काय झालेलं आहे। बट फिल्म बघताना ते जाणवत नाही। फिल्म बघताना म्युझिक त्या पर्टिक्युलर सीनला चांगलं सपोर्ट देते, चांगलं एलिव्हेट करते। ह्या सगळ्यात फायनल येऊ की ही फिल्म तुम्ही थिएटरला जाऊन पैसे घालून बघायला पाहिजे का नाही। जर तुम्ही पुष्पा 1 बघितला असेल
आणि तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पुष्पा 2 बघायला जावा, थिएटरमध्ये बघायला जावा आणि गर्दी असताना जावा. गर्दी असताना बऱ्याचशा गोष्टी फिल्म्समध्ये तुम्हाला एन्जॉय करता येतील. जर एकटे गेलात तर तुम्हाला फिल्ममध्ये थोडंसं चुका काढण्याची जास्त डोकं चालतं. माझं तसं चालतं. म्हणजे आम्ही जेव्हा फिल्म पण बघतो ना तेव्हा गर्दीमध्ये बघितल्यानंतर थोडंसं एलिव्हेट पण होतं फिल्म. बघणार असाल ह्या विकेंडला तर नक्की बघा आणि फॅमिलीला घेऊन गेलं तरी चालेल, कारण फॅमिली फिल्म फॅमिली बघू शकते. बरेचसे रोमॅन्टिक सीन्स आहेत मध्ये, बट मला असं वाटत नाही की ते लहान पोरं नाही बघू शकत, असं मला वाटत नाही. छान आहे, ते बघू शकतात, काय अडचण नाही. ह्या फिल्ममध्ये एक असा मेसेज आहे जे मला वाटतं की छान डिलिव्हर केलं आहे, की आपल्या बायकोची रिस्पेक्ट करा किंवा बायको काय म्हणती ते ऐका. आणि सरप्राईज आहे, शेवटला उठून जाऊ नका. टायटल पडल्यानंतर म्हणजे डिरेक्टेड बाय शिवकुमार नंतर जे सीन आहे, अजून एक सीन आहे येणार आहे, ते सीन बघा. पुष्पा 3 येणार आहे का नाही ते सीनमध्ये तुम्हाला कळेल. ते सीन नक्की बघा. आणि फिल्म जर तुम्ही बघितली असेल आणि जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं ह्या फिल्मबद्दल, स्टोरी लाईन सोडून द्या, बाकी सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंट करून सांगा. आणि अशी कुठली मूवी आहे ज्याच्यावरती आपण डिस्कस करायला पाहिजे, आपण बोलायला पाहिजे, खाली कमेंट करून सांगा.